तर नाशकातील भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात 8वा गुन्हा आता दाखल झालेला आणि मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। वावी पोलीस ठाण्यात अशोक खरात यानेच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता। बनावट व्हिडिओ दाखवून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अशोक खरात विरोधातच खंडणीचा गुन्हा आता दाखल करण्यात आलाय। लॉजिस्टिकचा व्यवसाय करण्यासाठी अवतार पूजा करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। अवतार पूजा करण्यासाठी फिर्यादीने मर्सिडीज कार घेत ती सन 2018ला बाबाला भेट दिलेली होती आणि गुरुच्या सेवेचं कारण सांगून आणि मृत्यूची भीती घालून अमेरिकेत वैद्यकीय खर्च करण्यास सुद्धा भाग पाडलेलं होतं। अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी 29,81,000 खर्च जासूद यांनी केला। तर 2018 पासून डिसेंबर 2025 पर्यंत वेळोवेळी फसवणूक करून 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। अवतार पूजेतून ईशान्येश्वर महाराज महादेव नागाच्या रूपात दर्शन देतील अशी माहिती या भोंदू खरातने दिली होती आणि त्यानंतर खोटा नाग दाखवत खरातने फसवणूक केली। तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार 2018 ते 2025 या कालावधीमध्ये खरातने जीवे मारण्याची धमकी देत प्रचंड आर्थिक लूट केलेली आहे। 21 देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करून दे तरच तुमची भरभराट होईल अशा अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत खरातने फसवलेला आहे आणि मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण कुटुंब नष्ट होईल अशी धमकी दिल्याचा सुद्धा आरोप आहे। तर बंधू अशोक खरातचा अवतार गेम नेमका कसा आहे आपण समजून घेऊया। तर नवा व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात होती। बंधू अशोक खरातचा अवतार गेम नेमका कसा आहे आपण बघतोय। नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आलेली आहे। व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळलेले आहेत। लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करावी लागेल ते आवश्यक आहे असं खरातने सांगितलेलं होतं। त्यानंतर अवतार पूजेआधी परिसशक्ती मिळवण्याचा दावा सुद्धा केलेला आहे। अवतार पूजेसाठी मर्सिडीज कार भेट म्हणून घेतलेली आहे। यानंतर 21 देशांची भ्रमंती करण्यास भाग सुद्धा पाडलेला आहे आणि तसं न केल्यास नागदेवता दंश करेल अशी मृत्यूची भीती देखील घातलेली आहे। तर गुरुसेवेच्या नावाखाली अमेरिकेत वैद्यकीय खर्च करायला लावला। 2018 पासून टप्प्याटप्प्याने 4 ते 5 कोटी रुपये उकळलेले आहेत। रक्कम खूप मोठी आहे, 4 ते 5 कोटी रुपये उकळलेत। 1 ऑक्टोबर 2018 रोजी ईशान्येश्वर मंदिरात पूजा करण्यात आली। ईशान्येश्वर महादेव नागरूपात दर्शन देतील असा दावा सुद्धा करण्यात आला। दरम्यान खोटा नाग दाखवत मृत्यूची भीती निर्माण केली। यानंतर 21 देशात नेलं नाही तर नागदेवतेचा कोप होईल असा दबाव सुद्धा आणला। तर मिरगावातील फार्म हाऊससाठी 1,11,00,000 रुपये उकळले आणि तुर्कस्तान या ठिकाणून लाकूड लोखंड फर्निचरसाठी 49 लाखांची मागणी केलेली आहे। सागवानी फर्निचरसाठी 29 लाखांची मागणी केली। त्यानंतर किचन बांधकामासाठी 42,05,000 उकळले आणि पूजेच्या नावाखाली अनेक परदेश दौरे सुद्धा केलेले आहेत। दरम्यान स्वर्गात जाण्यावरून फसवणूक केली आणि फसवणूक लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पैसे परत मागितले, मात्र उलट व्यावसायिकावरतीच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला। बघा कशा पद्धतीने अवतार गेम या ठिकाणी चालत होता। अशोक खरात प्रकरणामध्ये ज्यांनी फिर्याद दिली आहे ते राजेंद्र जासूद आपल्यासोबत आहे। सर, आपण फिर्याद दिलेली आहे, आपण अनेक प्रकारचे गंभीर आरोप या प्रकरणात केलेले आहे। नेमके काय आरोप आपले आहे आणि किती तथ्य यामध्ये आहे? तुमची खरंच फसवणूक झाली? मला आता बोलण्याची परवानगी नाही आहे। कोर्टाने ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे ह्या केस संदर्भात तुम्ही कुणाशीही डिस्कस करायचं नाही, त्याच्यामुळे मी या संदर्भात आत्ता काही बोलू शकत नाही। नेमकं काय घडलं होतं तुम्ही असं म्हणताय? त्याच्यामध्ये अनेक गोष्टी कोर्टाने मला परमिशन दिलेली नाही आहे बोलायची। काय म्हटलंय कोर्टाने? कोर्टाने म्हणलं की ह्या केस संदर्भात कुणाशी डिस्कस करायचं नाही, कुठलीही चर्चा करायचं नाही। तुम्ही कधी कोर्टात गेला होता? कधी कोर्टाने तुम्हाला हे सांगितलं? अटकपूर्व जामिनातच माझ्या दिले ना, ह्या संदर्भात कुणाशी हे करू नये म्हणून। तुमच्यावर काय कंप्लेंट केली होती? तुम्ही अटकपूर्व घेतलाय ते? नाही, मला बोलायची परमिशन नाही आहे सर। नाही, पण तुम्ही अटकपूर्व कशात घेतलाय? काय अटकपूर्व कशात घेतलाय? मला बोलायची परमिशन नाही आहे सर। नाही, प्रश्न असा आहे की अटकपूर्व जामीन घेतल्यामध्ये तो कशात घेतलाय? खंडणीच्या याच्यामध्ये खोटी तक्रार होती त्यामध्ये। कोणी खोटी तक्रार केली तुमच्यावरती? नाही, मी बोलू शकणार नाही संदर्भात, सॉरी प्लीज। म्हणजे काय कोर्टाची परमिशन नाही आहे। कोर्टाची परमिशन मला आज मिळाल्यानंतर मी बोलेन। तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्ही म्हणताय, मग बोलायला काय? आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की बोलायचं नाही कुणाशी, म्हणून मी नाही बोलत। जे न्यायालयीन कक्षेमध्ये बसतात ते तसं सांगा। न्यायालयीन कक्षेत नाही विचारत, FIR जी केली ती काय काय नेमकं म्हटलंय?
सर मला बोलायची परमिशन नाही आहे. एफ आय आर मध्ये काय म्हटलं ते तर सांगू शकता. ते पहिल्या केसमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे, पण जी आता एफ आय आर दिली त्याच्यात काय म्हटलंय तुम्ही? खोटी तक्रार केली होती माझ्याबरोबर. आणि काय तुमची लूट झाली, आर्थिक फसवणूक झाली? ते मी नंतर हे घेऊन सविस्तर बोलणार आहे. आज संध्याकाळी आज जी फिर्याद दिली ती तर ऐका ना, सांगू शकता आज संध्याकाळी मी सविस्तर बोलणार आहे. जी फिर्याद दिली त्याच्यावर तर बोलू शकता ना सर तुम्ही. सर जी फिर्याद दिली त्याच्यावर तर बोला. आपण बघतोय राजेंद्र जासूद आपल्याबरोबर होते. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलेला आहे. मला न्यायालयाने बोलायला परवानगी दिलेली नाही आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मी या सगळ्या प्रकरणावरती भूमिका व्यक्त करेल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 मराठी, नाशिक. एक महत्त्व